साहेबांचं भाषण ऐकलं. ही निवडणूक बंधू भगिनींनो आपल्या देशाकरता अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं, कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकतं, या देशातल्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, आपल्या समोर केवळ 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यासोबत मनसे, रिपाई, पिरिपा, रासपा, वेगवेगळ्या पक्षांची युती, अशी एक महायुती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आपल्याला पाहायला मिळते. हे 2च पर्याय आहे, बाकी कुठला पर्याय नाहीच आहे. म्हणजे काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. आता ते 10 सीटा लढवत आहेत. एकूण 542 मध्ये 10 आणि त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे. जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे, कारण त्यांचे नेते ते आहेत. काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला. अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला आणि तो खालीच पडला. जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता, पण काही हरकत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी. ही लढाई ही 2 उमेदवारांमधली नाही आहे. ही लढाई एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे. आणि आपण बघा आपली महायुती कशी आहे. मोदीजींचं भक्कम आणि पॉवरफुल इंजिन आहे. त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आपल्या गाडीत आहे. आपली गाडी विकासाची गाडी आहे. सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते. तिकडे काय परिस्थिती आहे? तिकडे राहुल गांधी गाडी तिकडे डब्बे नाहीच आहेत, सगळे इंजिनच आहेत. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाही, सगळे इंजिनच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नसते. इंजिन मध्ये केवळ त्याचा ड्रायव्हर बसतो. या ठिकाणी आपण जर बघितलं, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात. शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया सुळेंकरता जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. तुमच्या करता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे. ज्यावेळेस कमळाचं बटन तुम्ही दाबाल त्यावेळी राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्गची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मोदीजींसोबत विकासाकडे जाईल. आणि म्हणून जेव्हा राणे साहेबांच्या कमळाचं बटन दाबतो तर मत राणे साहेबांना आणि मोदीजींना मिळतं. इतर कुठलंही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळतं. ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला राणे साहेबांचं बटन दाबायचं आहे, ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे त्यांनी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे. फैसला तुमचा आहे. बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला. 20 कोटी लोक कच्च्या घरात राहणारे पक्क्या घरात राहत आहेत. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस आलाय. 55 कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलंय. 60 कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही शुद्ध पिण्याचं पाणी येत नव्हतं
त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलंय. 55 कोटी लोक आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार आहे. जवळजवळ 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मुद्राच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटीचं मिळालं आहे. पूर्वी जर एखादा तरुण बँकेमध्ये गेला, बँक म्हणायचं जमीन जुमला किंवा घर तारण ठेवायला असेल तर या, नाहीतर सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याची सही गॅरंटर म्हणून आणा. मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 60 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन मोदीजींनी दिलं. आणि याच्यामध्ये 31 कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमध्ये उभ्या आहेत. आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या टर्म मध्ये 10 लाख नाही 20 लाखापर्यंतचं कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. आज आमच्या महिलांच्या बचत गटाचं एक मोठं आंदोलन मोदीजींनी सुरू केलं. 8 लाख कोटी रुपये, 80 लाख बचत गट तयार केले, 8 लाख कोटी रुपये त्यांना दिले. आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्या महिलांना पायावर उभं करायचं आहे, कारण एक पुरुष पायावर उभा राहतो. अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा ब्राईट स्पॉट हा भारत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं. मला एकाने विचारलं भाऊ 5वी अर्थव्यवस्था झाली, छान झालं, आता 3री होणार, त्याहीपेक्षा चांगलं, पण मला काय मिळणार? मी त्याला उत्तर दिलं. मी त्याला सांगितलं तुझा प्रश्न बरोबर आहे, पण मी म्हटलं मित्रा, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होते. अर्थव्यवस्था मोठी होते ती रोजगाराची निर्मिती करते. अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते. रस्ते, वीज, पाणी, पुलं, पोर्ट, एअरपोर्ट हे त्या ठिकाणी तयार होतात. अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च होतो. अर्थव्यवस्था मोठी होते देश आत्मनिर्भर होतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही. अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो. आणि आज तेच आपण पाहतोय जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी या भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं. बंधू भगिनींनो, आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी लोक अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे आकृष्ट होत नाही, भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे आकृष्ट होतात. ही ताकद आज मोदीजींनी तयार केली. आपण बघा संरक्षणाच्या दृष्टीनं या भारताला मोदीजींनी किती मजबूत केलं. पूर्वी मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे तर आमचं सरकार अमेरिकेकडे रडत जायचं, पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. आता तो भारत राहिला नाही. ज्यावेळी पाकिस्तानने आगळीक केली, मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला, मोदीजींनी एअर स्ट्राईक केला, घुसून त्या ठिकाणी मारलं. मला सांगा 2019 नंतर पाकिस्तानची हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची? एक तरी बॉम्बस्फोट भारतामध्ये केला का? अरे 370 कलम हटवलं. म्हणत होते खून की नदियां बहेंगी, अरे खून की नदियां सोडा, एक दगड मारण्याची हिंमत कोणाची झाली नाही. असा मजबूत भारत आज मोदीजींनी तयार केला. अरे या भारताने 7000 किलोमीटर दूर एखाद्या शत्रूचं टार्गेट असेल तिथे जाणारं क्षेपणास्त्र तयार केलं. आता भारताजवळ असं मिसाईल आहे 7000 किलोमीटर दूर कुठेही लपलेला शत्रू असेल, त्याचं टार्गेट असेल, थेट त्या ठिकाणी जाऊन टार्गेट उद्ध्वस्त करण्याची ताकद जी केवळ अमेरिका आणि रशियाकडे होती, जी चीनकडे देखील नव्हती, ती ताकद आज भारताकडे आहे. हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं आहे. बंधू भगिनींनो, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. या देशाला कसा नेता पाहिजे ते निवडण्याची निवडणूक आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, अरे कोविडचा तो काळ आठवा, ज्या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती, ज्या कोविडच्या काळामध्ये मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो आणि जग म्हणायचं भारतामध्ये 40-50 कोटी लोक मरून जातील. अरे किड्या मुंग्यासारखी लोक मरत होती आणि त्यावेळी जगात केवळ 3-4 देशांकडे लस होती.
त्या देशांना वाटायचं भारत येईल आमच्या पुढे भीक मागेल, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या, मग भारतावर उपकार करू. पण मोदीजींना माहिती होतं हे देश आपल्याला लस देणार नाहीत, हे आधी त्यांच्या लोकांना देतील. मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले, त्यांना रिसोर्सेस दिले आणि जगातला चौथा देश भारत झाला ज्यांनी स्वतःची लस तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना 2 वेळा लस टोचण्याचं काम हे मोदीजींनी केलं. कोणालाही एक पैसा लागला नाही. बंधू भगिनींनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि बसलो आहोत कारण मोदीजींनी आपल्याला 2 लसी त्या ठिकाणी टोचल्या. मी तर असं म्हणेन, अरे बाकी गोष्टी सोडा, जान है तो जहान है. आज जिवंत आहोत तर मोदीजींमुळे, आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे, त्यांना आशीर्वाद देण्याची हीच खरी वेळ आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानात आहेत. एकीकडे राणेजी, दुसरीकडे मोदीजी, हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण मतदान केंद्रावर जा, कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की मत राणेजींनाही मिळेल आणि मत मोदीजींनाही मिळेल. यावेळेचं मतदान हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मतदान हे भारता करता आहे. भारताला सर्वोच्च पदावर नेण्याकरता मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.